नमस्कार रसिक श्रोते हो. सारंगीवाला ही कविता बहुतेक सगळ्यांना माहिती असणार. आपण लहान असताना आपल्याला तर शालेय पुस्तकामध्ये होती. इतरत्रही कधी कधी आपल्या ती कानावर गेलेली आहे. लहानपणी गोष्टी आपण सारंगीवाल्याच्या ऐकल्या आहेत आणि आपल्याला त्या अजब पण वाटल्या आहेत, हो ना. तर आज मी वाचणार आहे सारंगीवाला. पण ही कथा आहे नारायण धारप यांनी लिहिलेली. मूळ कथा नाही आहे. नारायण धारप यांनी लिहिलेली कथा आहे सारंगीवाला. कथासंग्रहाचं नाव आहे मैफल. खूप सुंदर कथा आहे. अगदी म्हणजे एक लेखकाची प्रतिभा किती मोठी असते, विशाल असते, ते आपल्याला ह्या कथेमधून कळतं. ऐकूया. 37-38 त्यावेळच्या इंग्रजी 4वी-5वीत केव्हा तरी आल्यावर आमच्या क्रमिक पुस्तकात सारंगीवाला ही कविता आली. नवीन पुस्तक आणलं की जशी सगळीच मुलं आधी मोठ्या उत्सुकतेने हाताळतात, वास घेतात, चित्र गोष्टी पाहतात, तसं मीही ते पुस्तक पाहत असताना एकदम ती कविता आणि त्यावरचं चित्र समोर आलं होतं. सारंगीवाला उभ्याने रस्त्यावरून चालला होता. पाठमोरा होता. त्याची मान वर केलेली होती. मग ती कविता वाचली. त्यावेळेला अर्थातच शब्दशः अर्थ घेण्याचंच वय होतं. कवितेचा शेवट आला. त्यात कवीने ते कल्पित रहस्य तसंच ठेवलं होतं. मी पुस्तक मिटलं. माझी आठवण मागे 5-6 वर्ष तरी मागे गेली. 1933 असेल. आता साल तरी कुठे आठवतंय. मी केवढा असेन तेव्हा? 7, जास्तीत जास्त 8 वर्षांचा. शनिवारची रात्र. रात्रीचे 12 वाजून गेलेले. मैफल संपलेली. आत्ताही इतक्या वर्षांनंतर डोळ्यांसमोर तो देखावा बारीक सारीक तपशिलांसह जस्साच्या तस्सा येतो. लोकांच्या बसण्या उठण्याने चुरगळलेलं लाल भडक जाजम, चकचकीत टांगत्या दिव्याखाली पितळी पानाचं तबक, भिंतीला ओळीने लावून ठेवलेले पांढरे लोड, एका बाजूला कॉफीच्या कपबशा. दर शनिवारी रात्री 9 ते 12 आमच्याकडे एक लहानशी घरगुती मैफल असायची. धारप मास्तरांकडची शनिवारची रात्र त्यावेळेला पुण्यात सर्वांना माहीत होती. इतर सर्व मंडळी उठून गेल्यावर अगदी नेहमीची अशी खाशी मंडळी मागे राहायची. काही नावं आणि चेहरे अजूनही स्मरणात आहेत. काळ्या हौदाजवळचे पेठे मास्तर, तुळशीबागेसमोरचे बापूराव फडके, शनिवारातले तांबे शास्त्री, भारत गायन समाजाचे शंकरबुवा अष्टेकर, पत्र्या मारुतीजवळचे मुरुडकर, फुटक्या बुर्जाजवळचे ओंकार, शनिपाराजवळचे बर्वे आणि अर्थात शास्त्री बुवा. खरं नाव भिडे, पण त्यांना सगळे शास्त्री बुवाच म्हणत. मी यांना कधीही हातात वाद्य धरलेलं पाहिलं नाही की कधी बैठकीत सूर लावलेला पाहिला नाही. पण मला नाही वाटत शास्त्री बुवांशिवाय शनिवारची मैफल व्यवस्थित पार पडली असती. शनिवारी संध्याकाळपासून ते आमच्याकडे येत. छप्पर, दिवा साफ करून काच पुसून वात साफ करावी, जाजमं बाईकडनं झटकून घ्यायची, मंडईतून नारळ, हार, पानं, सुपाऱ्या, काच, चुना सगळं आणायचा, भट्टीवरून कॉफीसाठी दूध आणायचं आणि हे सर्व झाल्यावर बैठकी नीट आहेत का पाहायचं. रात्री 11ला नारळ फोडून तुकडे करून प्रसाद वाटायचा, मग कॉफी करायची. वडिलांनी तिकडे कधीही लक्ष दिलं नाही. असे हे शास्त्री बुवा. वास्तविक रात्री इतक्या उशिरापर्यंत जागत बसायचे आम्हाला कधीही परवानगी मिळायची नाही. पण मी एका कोपऱ्यात अंग चोरून बसलो होतो. वडील अंध होते. माझा आवाज ऐकल्याशिवायच त्यांना मी तिथे आहे हे समजलंच नसतं. शास्त्रीबुवांना माहीत होतं मी तिथे आहे. एवढंच काय, खोबरं वाटताना डोळे मिचकावून
त्यांनी माझ्या हातावर एकाच्या ऐवजी 2 तुकडे ठेवले होते. लहानपणी आपली जशी कल्पना असते की मोठी माणसं आपण आसपास असताना जशी वागतात तशी आपण नसताना वागत नाहीत, त्यांचं काहीतरी वेगळेच व्यवहार चाललेले असतात. त्यांच्या या अपरिचित विश्वात मला हा असा चोरटा प्रवेश मिळाला होता. त्यांच्या हालचाली, आविर्भाव, त्यांच्या गप्पा, सर्व काही मी अत्यंत एकाग्रतेने पाहत होतो, ऐकत होतो. त्यावेळेला त्या मोठ्यांच्या गप्पात तो विषय कसा आला हे अर्थात मला समजलं नाही. आता समजतं की संभाषण या रेषेवरून नेहमीच घरंगळत जात असतं. एखादा लहानसा धक्कासुद्धा त्याला त्या वेगळ्या चाकोरीत ढकलायला पुरेसा ठरतो. पण एखाद्या 7-8 वर्षांच्या मुलाची कल्पनासृष्टी आणि उत्सुकता उद्दीपित व्हायला यापेक्षा दुसरं काय हवं होतं? गप्पा अनैसर्गिक चमत्कारिक अनुभवांवर आल्या होत्या. 2-2.5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे गोपाळराव, कोणीतरी सांगत होतो. असाच शनिवार होता. असे 3-4 मिळून आम्ही तुमच्याकडून निघालो होतो आणि वाटेत चौकामध्ये जादूचे प्रयोग चालले होते. आमच्यासारखी सभ्य माणसं पाहून त्यांनी आम्हाला खुर्च्या दिल्या. त्याचे पत्ते, रुमाल आणि ससे यांचे प्रयोग झाल्यावर त्याने हवा तो खाण्याचा जिन्नस काढून द्यायचा प्रयोग केला. हा ओंकार अतिउत्साही. तो स्टेजवर गेला आणि शनिवार होता म्हणून त्याने खिचडी मागितली, साबुदाण्याची. तो म्हणतो की अगदी गरम गरम खिचडी काढून दिली त्या जादूगाराने. कुठल्या तरी हॉटेलात बनत असलेली खिचडी त्याने त्याच्या कलेने उचलली असणार, कोणीतरी म्हणालं. पण म्हणजे तीही जादूच नाही का, आणखीन कोणीतरी म्हणालं. आणि मग एकच हशा पिकला. आमच्या ताईला आलेला अनुभव यापेक्षा विचित्र आहे, कोणीतरी म्हणालं. ती आणि वाड्यातल्या आणखीन 2-3 अधिक मासात की कार्तिक मासात असं कधीतरी ना पहाटेच्या नदीवर स्नानासाठी जायच्या. तशी वाट अगदी सरळ. गवत्या मारुतीवरून आप्पा बळवंत चौकात, मग मेहुणपुऱ्यातून सरळ आपटे घाटावर. कोणीतरी एकजण उठून बाकीच्यांना हाका मारायचे. तशाच त्या पहाटेस त्या चौघी निघाल्या. ताई सांगते की 2 चौक ओलांडले तरी रस्त्यात कोणीच दिसेना. तसं नवल वाटायला लागलं. शनिपारापाशी वळून सरळ रस्त्याला लागल्या. फार शेवटपर्यंत शुकशुकाट. मग मात्र कसंसच वाटायला लागलं. गवत्या मारुतीपाशी त्या आल्या. त्यांच्या कानावर आता प्रथमच एक कसला तरी आवाज आला. चपला बुटांचा नाही, पण आडव्या रस्त्याने, म्हणजे कन्या शाळेकडून फरासखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याने काहीतरी येत होतं खास. आणि एकच नाही, घोळकाच्या घोळका. कसला तरी खस 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 असा आवाज, कसला तरी कट 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 असा आवाज. आणि मग 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 त्यांना ते दिसलं. त्या 3-4 तर पाचावर धारणच बसली. त्यांना काय दिसलं माहितीये? कोंबडे. साधे कोंबडे नाहीत, माणसाच्या कमरे एवढे, छाती एवढे, 3-3, 4-4 फूट उंच, तकतक त्या पिसांचे, खाली कटाकटा नख आपटीत चाललेले, डावी उजवीकडे पाहत चाललेले कोंबडे. ताई म्हणते एक मोठं झाड होतं. त्या झाडामागे पदरात तोंड लपवून त्या चुपचाप उभ्या राहिल्या. कोंबड्यांची ती अजब रांग आपल्या मार्गाने कट 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 आवाज करत निघून गेली. कुठून आली होती, कुठे चालली होती, ते खरोखरच कोंबडे होते का आणखीन काही? देवालाच ठाऊक हो. सगळीकडे शांतता झाल्यावर त्या जवळजवळ धावत पडतच वाड्यात परत आल्या. रात्रीचे 2 वाजले होते. 5:05 त्या पहाटेस कोणीतरी त्यांना 1:25 हाक मारली होती. असं झालं होतं.
ताई आणि बाकीच्या परत तरी आल्या. फारसे कधी न बोलणारे शास्त्री बुवा म्हणाले. एकाहून एक थरारक गोष्टी ऐकून माझी काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. कुठे जात असतील ते, कुठे जात असतील तिकडे जात असतील, पण ते कोंबडे निदान माणसांच्या मागावर तरी नव्हते, माणसांची पारत करायला आले नव्हते. शास्त्री बुवांच्या शब्दांनी सर्वजण एकदम स्तब्ध झाले होते. तुम्हाला माहिती आहे, आपल्या शहरातून रात्रीचे असे पारधी वावरत असतात. एकटी दुकटी भोळी भाबडी माणसं त्यांचं सावज बनतात, नाहीशी होतात. काय झालं, कुठे गेली, काही पत्ता म्हणून लागत नाही. असं नाही की कोणी त्याला पकडून मुसक्या बांधून तोंडात बोळे कुंबून नेत. मुळीच नाही. ती माणसं आपल्या पायांनी राजी खुशीने जातात, कारण त्यांच्यावर एक भूल पडलेली असते, मनावर मोहिनी पडलेली असते. ती माणसं स्वतःला विसरतात. मग शास्त्रीबुवा एकदम सर्वांच्याकडे वळले. पुण्यात रात्रीचा फिरणारा तो सारंगीवाला कोणी पाहिलाय त्याला? कसा दिसतो, दिवसा काय करतो, पोट कसं भरतो, कुठे झोपतो, कुठून आला, नाव काय आहे, कुणाला काही माहिती आहे का? मुळीच नाही. आपलं पुणे हे छानदिष्टांचं शहर समजलं जातं. कोणी काही जगा वगैरे केलं तरी तिकडे दुर्लक्ष करण्याची आपल्याला सवयच झाली आहे. मला त्या सारंगीवाल्याबद्दल कुतूहल होतं. असाच मी परत जात होतो तेव्हा त्याच्या सारंगीचे सूर माझ्या कानावर आले. गोपाळरावांकडे इतके राग कानावरून जात असतात की मी मनातल्या मनात विचार करायला लागलो. सारंगीचे सूर अतिशय गोड होते. कसली तरी धून वाजवत होता. आधी गौड मल्हार होता, मग बागेश्रीवर गेला. पण सांगू का, एकाच वेळेला राग ओळखीचा आणि अनोळखी असं दोन्ही वाटत होता. असं वाटलं की याला आता गाठलंच पाहिजे, समोर बसवून वाजवायला लावलं पाहिजे. कोणापाशी शिकलास हे सगळं असं विचारायला पाहिजे. त्या आवाजाच्या रोखाने मी जायला लागलो. पलीकडच्या रस्त्यावरून तो वाजवत चाललाय असं वाटे. चौकात यावं तर रस्ता दोन्ही दिशांनी रिकामा. आवाज आणखीन पुढच्या रस्त्यावरून यायचा. तिथे जावं तर आवाज मागच्या बाजूने यायचा. हा लपंडा होता. मलाच दिशा उमगत नव्हता की तो हे मुद्दाम करत होता. त्याला मला भेटायचं नव्हतं, तोंड दाखवायचं नव्हतं. किती वेळ ही लपवाछपवी, ही शिवाशिवी चालली होती मला आता आठवत नाही. शेवटी दमून मी एका दुकानाच्या फळीवर बसलो आणि अगदी शेजारच्या रस्त्यातून खमाजातली चीज वाजवत वाजवत तो दूर दूर निघून गेला. एक हात वर करत शास्त्रीबा म्हणाले, पण थांबा थांबा, एवढ्याने संपलेलं नाही. खरा सांगायचा भाग तर पुढेच आहे. मध्ये आमच्या वाड्याचे मालक, त्यांचा मुलगा आणि दोघी सुना असे सगळे नाटकाला चालले होते. मलाही त्यांनी आग्रह केला. बोडसांच्या 2 चिजा मलाही ऐकायच्या होत्या. नाटक रंगात आलं. रात्री 1ला 3ऱ्या अंकाच्या सुरुवातीला धाकट्या सुनबाईची प्रकृती एकाएकी बिघडली. मालक आणि त्यांचा मुलगा नाटकात रंगून गेलेले. सुनबाई मला माझ्या मुलीसारखीच होती. मी म्हणालो, मी घेऊन जातो तिला घरी तात्या. आम्ही दोघे बाहेर पडलो. किर्लोस्कर थिएटर फुटक्या बुरुजापाशी वळून कसब्यातून त्यांच्या घरची वाट होती. 5-25 पावलं चालल्यावर वेणूला बरं वाटायला लागलं. म्हटलं, बरं झालं, अशा आडवेळेला टांगा तरी कुठून मिळणार ना. आम्ही कसबा पोलीस चौकीवरून खाली गेलो. 50 पावलं जातो न जातो तोच कानावर सारंगीचे सूर आले. अगं बाई, काफी नाही का हो काका? किती छान वाजवतोय नाही? नुसतं ऐकायचं वेणू, तो काही आपल्याला दिसायचा नाही. नाही कसा काका, शेजारच्या रस्त्यावरून चाललाय नक्की. चला चला ना. मी काही बोललो नाही.
काय होणार मला माहीत होतं. वेणू लगबगीने चालली होती. मी तिच्या मागोमाग सावकाश चाललो होतो. ती चौकात पोचली. तो पहा चाललाय. या काका, लवकर लवकर या. आणि ती उजवीकडे वळलीही. मला तिथे एकदम काहीतरी चमत्कारिक आणि धोक्याचं वाटलं. सारी भीड भाड सोडून धोतराचा सोगा उचलला आणि अक्षरशः धावत निघालो. चौकात आलो. वेणू एव्हाना कितीतरी दूर पोचली होती. आधी आम्ही काही तालीमबाज लोक नाही आणि आता तर 40 उलटून गेलेली. मी कसा पळत गेलो, रस्त्यात पडलो कसा नाही, अजून समजत नाही. शेवटी धापा टाकत वेणूपाशी पोचलो. तिचा हात धरून तिला थांबवलं. काका, जाऊ द्या मला. काका, मला सोडा ना, ती म्हणत होती. मी तिचा हात धरून थांबवून ठेवली होती. अजून बोलता येत नव्हतं. पोटात उजव्या अंगाला विलक्षण कळ उठत होती. कपाळावर मानेवर घामाच्या धारा लागल्या होत्या. 5-7 मिनिटांनी माझी अवस्था बरीचशी ठाकठीक झाली. मग मी वेणूकडे पाहिलं. तिचा हात माझ्या हातात होता, पण नजर आणि सर्व लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. त्या सारंगीवाल्याकडे होतं. हो, आता तो मला दिसत होता. आमच्यापासून 10 पावलांवरच उभा होता. अतिशय आर्त सुरात सारंगी आळवत होता. वेणूचा हात मी घट्ट धरून ठेवला. तसं नसतं तर नक्कीच ती त्याच्याकडे गेली असती. वरच्या दिव्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. अशी ओढ, अशी आसक्ती. माणूस इतका बेभान, विवश फारच क्वचित वेळा होतो. वेणू, चल, इथूनच ऐकूया आपण. पुढे कशाला जायला हवं, मी म्हणालो. हलक्या आवाजात म्हणालो, पण त्याच्या सुरांतूनही त्याला माझे हे शब्द ऐकू आलेले दिसले. कारण वाजवणं न थांबवता तो सावकाश वळला आणि आमच्याकडे यायला लागला. गज तारांवर फिरत होता, किंवा असावा. दिवा वर होता. त्याच्या चेहऱ्यावर अंधार होता, पण तरीही तिथे काहीतरी दिसायला हवं होतंच की नाही. नाकाच्या, भुवयांच्या, कपाळाच्या काहीतरी अस्पष्ट सूचक रेषा दिसायला हव्या होत्या ना. पण तिथे काहीही नव्हतं. पण तसंही नाही, कारण तिथूनच काहीतरी आमच्याकडे रोखून पाहत आहे असं वाटत होतं. तसा मी भित्रा नाही आहे, पण तेव्हा त्या आडवेळी वेणूला घेऊन तिथे थांबणं मला अशक्य झालं. एकटा असतो तर काय केलं असतं, पण मला एकट्याला तो दिसलाच नसता. आधी नाही का त्याने एकदा मला लपंडाव करून दमवलं होतं. मी वेणूला म्हटलं, चल चल, इथे थांबायचं नाही. आणि ती काही बाई ओरडत असताना, हात मागे खेचत असताना, तिला तशीच ओढत जवळजवळ पळतच मी आल्या वाटेने माघारी फिरलो. तो सारंगीवाला दृष्टिआड झाला. मग ते सूरही ऐकू येईनासे झाले. तेव्हा कुठे वेणूच्या अंगातला तो द्वेष, तो ज्वर सावकाश उतरला. तिला घरी पोचवून तिने मोठ्या दाराला अडसर घातल्याचा आवाज आल्यावरच मी तिथून निघालो. तिला काय दिसलं होतं नाही विचारलं. सांगता आलंच असतं तरी कशावरून. ज्योतीकडे आकर्षिल्या जाणाऱ्या पतंगाला समजतं का की आपण कशासाठी मृत्यूला मिठी मारीत आहोत. आणि त्या रात्री वेणूबरोबर मी नसतो तर ती कुठे भरकट गेली असती. पुन्हा दृष्टीच तरी पडली असती का. आणि हे मी कोणालाही सांगितलं नाही. कुणाचा विश्वास बसेल. तुमचा तरी बसलाय का. त्या विलक्षण हकीकतीनं माझ्या सर्वांगावरती शहारे उठले. मोठ्यांच्या इतर गप्पा सुरू झाल्या. मी चोर पावलांनी वरच्या मजल्यावर गेलो. तिथे इतर भावंडांच्यात झोपलो, पण खूप उशिरापर्यंत झोप आलीच नाही. पहाटे स्नान संध्या करून, खांद्या कपाळावर भस्माचे पट्टे ओढून स्तोत्र पूजापाठ करणाऱ्या या शास्त्रीबुवांनी 34-35 केव्हा तरी
फर्ग्युसन कॉलेजचं कॅन्टीन चालवायला घेतलं. मोठा कलंदर विक्षिप्त माणूस. रोज रात्री आमच्याकडे बटाटे वडे, कचोऱ्या, साबुदाणा वडे, कशाचा ना कशाचा तरी गरमागरम पुडा घेऊन येत. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गमतीदार हकीकती सांगत. मी एकदा वडील खोलीत नसताना मोठा धीर धरून त्यांना विचारलं होतं, शास्त्री बुवा, त्या सारंगीवाल्याची गोष्ट तुम्ही सांगितली होती ती खरी होती का हो? सारंगीवाल्याची गोष्ट? ते माझ्याकडे मिश्किल भुऱ्या डोळ्यांनी पाहत राहिले आणि मग म्हणाले, अरे हो, तू चोरून बसला होतास नाही का त्या बैठकीला? आणि मग ते एकदम गंभीर झाले. तू आता फार लहान आहेस वयाने, तुला या गोष्टी समजायच्या नाहीत. प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एखादा सारंगीवाला येत असतो. त्याला चेहरा मोहरा नसतो, आगापिछा नसतो, नाव नसतं. त्याच्याकडून येत असते फक्त एक आर्त हाक. पण त्या हाकेला ओ द्यायला, त्या विलक्षण आसक्तीत जीव बेहोशीने झोकून द्यायला माणूस फार धीराचा असावा लागतो. असे किती असतील? फार फार थोडे. बाकीचे त्या अनामिक रहस्याचा ध्यास मनात ठेवतात. जन्मभर नुसते हुरहुरत राहतात. कथा इथे संपली आहे. सारंगीवाल्याचा हा एक नवाच अर्थ प्रतिभाशाली नारायण धारपांनी आपल्यापर्यंत पोचवलाय. असा सारंगीवाला कोणत्या तरी वयात कुठे ना कुठे कोणाला ना कोणाला तरी भेटतच असतो, मोह घालत असतो. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.